नमस्कार. सास की दुल्हनच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. सगळी रात्र राजननं विचारात घालवली. सुंदरी अजूनही त्याच्या मनातून गेली नव्हती. दुसरीचा विचार मनात येणार कसा? त्याचा निर्णय होत नव्हता. वहिनीचं म्हणणं पटत नव्हतं. तिची कळकळ त्याला समजत होती. पण दुसरं लग्न करायचं म्हटलं आणि तीही तशीच निघाली तर नकोच ते. पण वहिनी म्हणाली तेही खरंच. तो सगळ्यांपासून दुरावला होता. त्यानं स्वतःला दुःखाच्या कोशात बंद करून घेतलं होतं. खरं तर सुंदरीचा आगाऊपणा अति मॉडर्न असणं राधिकेला मंजूर नव्हतं. पण केवळ त्यांच्या हट्टापायी ती घरात आली होती. आता वहिनी निवडेल तिच्याशीच लग्न करायचं. शालीन, साधी, घळ सांभाळणारी, समजूतदार, अगदी वहिनीसारखीच. पण अशी मिळेल का? सगळी रात्र झोपेविना गेली. सकाळी त्यानं तारवटलेल्या डोळ्यांनीच घराला कुलूप घातलं आणि तो बाबांच्या घरी पोहोचला. राधिका त्यावेळी बाबांना सकाळचा चहा देत होती. एवढ्या सकाळी त्याला बघून घाबरलीच. काय झालं भाऊजी? आज इतक्या सकाळी? खूपच दिवसात तुझ्या हातचा चहा घेतला नव्हता. म्हटलं चहा घ्यावा, बाबांजवळ बसून गप्पा माराव्यात. आज अनायसे सुट्टी आहे, राजननं म्हटलं. आज राजन मोकळेपणानं बोलतोय. त्याचा मूड बदलला आहे. नेहमीच्यापेक्षा ताजातवाना आणि प्रसन्न वाटतोय हे राधिकेला जाणवलं. तिनं चहाचा कप त्याला दिला आणि खुर्ची ओढून घेत आपला चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ बसली. बाबांनाही बरं वाटलं. तेही खूप दिवसांनी अगदी मोकळेपणाने हसले. खरंच छान झालं. मला तर वाटतं तू आता ते घर सोडून इथंच आमच्यात राहायला ये. शिबूही सतत बाहेर असतो. एकटी राधिकाही कंटाळते. ते मनापासून बोलले. नाही बाबा, त्या सुंदरीमुळे मी तुम्हाला खूपच दुखावलंय. मला शिक्षा मिळायलाच हवी. नाही भाऊजी, तुम्ही मर्जीनं गेला नव्हता. फक्त तिच्यासाठी वेगळे झाला होता. कारण तिच्यावर तुम्ही प्रेम करत होता. त्यावेळी ते योग्यही होतं. पण या घराची दारं तुमच्यासाठी नेहमीच उघडी होती. अजूनही आहेत. बाबांना तर तुमच्या आठवणीनं सतत रडायला येतं. बाबांना वाटायचं ती हडळ आहे, चेटकी नाही, तुम्हाला खाऊन टाकेल. राधिकेचे डोळे भरून आले. आपल्यावर ही माणसं आजही इतकं निर्व्याज प्रेम करतायत हे बघून राजनही भावनविवश झाला. तुमच्या मर्जीबाहेर मी नाही, त्यानं दाटल्या कंठानं म्हटलं. राजनच्या निर्णयानं बाबा आनंदले. त्यांनी सगळ्या नातलगांना कळवलं की राजन दुसऱ्या लग्नाला कबूल झाला आहे. साधीशी शालीन मुलगी शोधा. पुन्हा खूप मुली सांगून येऊ लागल्या. यावेळी बाबा आणि राधिका खूपच सावध होते. मुलगी बघायला गेले की बाबा तिला बरेच प्रश्न विचारायचे. घरी आल्यावर त्यावर बराच विचार व्हायचा, चर्चा व्हायची. हॉस्टेलवाली तर अजिबात नको होती. घरगुती असावी, कुलीन, शालीन, फार शिकलेली नसली तरी चालेल, पण प्रेमळ आणि सांभाळून घेणारी हवी. खूप प्रयत्नांती शेवटी एक मुलगी पसंत केली गेली. बऱ्याच मागास भागातली होती. गरीब घरातली होती. जेमतेम 10वीपर्यंतचं शिक्षण झालेलं. रंगरूप अगदी बेताचं. तरीही बाबांना ती पसंत पडली. राजननेही होकार दिला. लग्नाची तारीख ठरली. राधिकेनं विचारलं, भाऊजी, नवरीचा शालू पसंत करायचा आहे ना? उदासपणे राजन म्हणाला. तूच कर पसंत वहिनी. नवरी तू निवडली आहेस ना? यावेळी लग्न अगदी साधेपणानं झालं. 24 तास सनई वाजली नाही. वधूनं उंबऱ्यावरच माप ओलांडलं, अगदी जपून. तांदूळ अगदी हलकेच विखुरले. राजननं एका झटक्यात ते गोळा केले. पण सुंदरीच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून आले होते. नवी सून शांतपणे घरात वावरत होती. सगळ्यांचे स्वभाव, आवडीनिवडी समजून घेत होती. सासऱ्यांची काळजी घेत होती. जावेला बरोबरीनं घरकामात मदत करत होती. राजन आपली कामं आपणच करत होता. त्यानं यावेळी अनूला, नव्या नवरीला
आधीच सांगितलं. जे काही विचारायचं आहे ते वहिनीला विचारून कर. नव्या नवरीनं हुशारीनं सर्वांची मनं जिंकली. सुंदरीच्या कटू आठवणीतून सगळेच मुक्त झाले. बाबा, शिबू, राधिका सगळे तिच्यावर खुश होते. राजनलाही तिनं जिंकून घेतलं. घरातली बरीचशी जबाबदारी आता राधिकेनं अनूवर सोपवली होती. एक दिवस तिजोरी उघडत तिनं म्हटलं, अनू, आता हे सगळं तुझं आहे, नीट सांभाळायचं. अजून अनू नवी आहे, एवढी जबाबदारी तिच्यावर सोपवू नकोस. थोडा वेळ जाऊ दे, बाबांनी म्हटलं. त्यांना वाटत होतं राजनला राग तर येणार नाही ना. जबाबदारी समर्थ बनवते माणसाला. मीही आले तेव्हा नवीनच होती, शिवाय एकटी, पण सांभाळलंच ना. आता तर आम्ही दोघी आहोत, राधिकेनं अनूला जवळ घेत म्हटलं. बाबांना खूप आनंद झाला. दुसऱ्या लग्नानंतर आता राजन खरंच सावरला होता, आनंदात होता. इतके दिवस त्याच्या मनात सुंदरी ठाण मांडून बसली होती, ज्यामुळे तो अनुशी अल्पितपणेच वागत होता. पण आता त्याला तिच्याबद्दल खरोखरच प्रेम वाटत होतं. जे प्रेम सुंदरीला तो देत होता, तेच प्रेम तो आता अनूवर उधळत होता. सुंदरीला त्याच्या प्रेमाची किंमत नव्हती, पण अनू मात्र राजनच्या प्रेमाला प्रतिसाद देत होती. त्या रात्री दोघांच्या हसण्या बोलण्याचे आवाज राधिकाला ऐकू येत होते. तिला खूप समाधान वाटत होतं. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.